अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड 7. So students, today we are going to learn mathematics. So in mathematics, first lesson is number work, unit first. आता स्टँडर्ड 7 मध्ये स्कॉलरशिपच्या सिलेबसमधील मॅथ्स हा सब्जेक्ट आपण पाहणार आहोत. त्यातला पहिलाच जो टॉपिक आहे, पहिलं युनिट आहे ते आहे नंबर वर्क. आता या नंबर वर्कमध्ये काय काय कन्सेप्ट आपल्या क्लिअर व्हायला पाहिजेत हे पहिल्यांदा पाहून घ्या. इवन नंबर्स, ऑड नंबर्स, प्राइम नंबर्स, ट्विन प्राइम नंबर्स, को प्राइम नंबर्स, कंपोजिट नंबर्स, ट्रायंग्युलर नंबर्स, रोमन न्यूमेरल्स. आता यातल्या बहुतेक साऱ्या कन्सेप्ट आपल्या याआधी क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे, तरी पण पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन घेऊया. इवन ऑड नंबर झालेले आहेत, प्राइम नंबर सुद्धा झालेले आहेत, रोमन न्यूमेरल्स तर आपले 5th स्टँडर्डमध्येच झालेले आहेत. ट्रायंग्युलर नंबर हा लेसन सुद्धा आपल्याला 5th मध्ये होता, तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे, तरी पण पुन्हा एकदा आपण पाहूया. इवन नंबर्स. आता इवन नंबर म्हणजे काय? आता हे सगळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजेत. हे सगळे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर या ठिकाणी एक्सरसाइज मधली जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला पटापट सॉल्व करता येतील. इवन नंबर्स. अ नंबर except 0 which is exactly divisible by 2 is called an even number. मग आता इवन नंबर म्हणजे काय? तर असा नंबर की जो एक्झॅक्टली डिव्हिजिबल होतो. कशाने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होतो? तर 2 ने. त्याला काय म्हटलेलं आहे? इवन नंबर असं म्हटलेलं आहे. द सेकंड पॉइंट आहे त्याचा, द युनिट्स प्लेस digit of an even number is 0, 2, 4, 6 or 8. म्हणजे ते शॉर्टकट मेथड काय आहे की इवन नंबर कसा ओळखायचा? जर युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक डिजिट आहे तर तो नंबर काय असतो? इवन नंबर असतो. मग फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 10 आहे, 22 आहे, 44 आहे, 36 आहे किंवा अजून 58 आहे. ठीक आहे, म्हणजे असे किती? आता हे तुम्हाला मी एक्झाम्पल 2 डिजिटची सांगितली, 3 डिजिट असू शकतात, 4 डिजिट, कितीही. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर आले म्हणजे तो इवन नंबर आहे, हे लक्षात ठेवायचं. द स्मॉलेस्ट इवन नॅचरल नंबर इज 2. आता हे पण लक्षात ठेवा की सगळ्यात स्मॉलेस्ट जो नंबर आहे, इवन नंबर जो आहे तो कुठला आहे? तर 2 हा स्मॉलेस्ट इवन नॅचरल नंबर आहे. पुढे पाहूया ऑड नंबर्स. आता ऑड नंबर्स म्हणजे काय? आता इवन नंबर जर लक्षात आला असेल ना तर ऑड नंबर बरोबर त्याच्या अपोजिट आहेत. म्हणजे कसं? पाहूया. अ नंबर विच when divided by 2 gives the remainder 1 is called an odd number. आता समजा एखादा नंबर आहे आणि ज्याला आपण 2 नी जर डिव्हिजिबल करतोय, म्हणजे 2 नी डिवायडेशन करतोय त्याचं, आणि जर का रिमाइंडर 1 येते आहे तर तेव्हा तो नंबरला काय म्हणतो आपण? ऑड नंबर असं म्हणतो. द युनिट्स प्लेस डिजिट ऑफ an odd number is 1, 3, 5, 7 or 9. म्हणजे जसं इथे पाहिलं ना, इथे काय सांगितलं? 0, 2, 4, 6, 8. तर इथे किती असायला पाहिजे? युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 असेल तर तो कुठला नंबर असतो? ऑड नंबर असतो. द स्मॉलेस्ट ऑड नॅचरल नंबर इज 1. सगळ्यात छोटा नॅचरल नंबर आणि तो सुद्धा ऑड नंबर कुठला आहे? तर 1 आहे. आणि इवन नंबर सगळ्यात स्मॉलेस्ट बोलायचं गेलं तर 2 आहे. पुढचा पॉइंट, सक्सेसिव्ह इवन नंबर्स हॅव अ डिफरन्स ऑफ 2. एक्झाम्पल 2, 4, 6, 8. आता सक्सेसिव्ह इवन नंबर म्हणजे काय? तर एका मागोमाग एक येणारे. फॉर एक्झाम्पल पहिला नंबर जर का 2 आहे तर पहिला इवन नंबर जर का 2 आहे तर दुसरा इवन नंबर काय येतो? 6 येतो. त्याच्यानंतर लगेच कुठला येतो? 8 येतो. म्हणजे तुम्ही दोघांमधला डिफरन्स पाहायला गेलात तर किती येतो? 2 येतो. पुढे
सक्सेसिव्ह ऑड नंबर्स हॅव अ डिफरन्स ऑफ 2. एक्झाम्पल 1, 3, 5, 7. आता हे पण तसंच आहे. आता जर का ऑड नंबर्स म्हटलं तर आता 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. पुढे पुढे अजून किती वाढवू शकतो आपण? 9 आहे, नंतर 11 आहे. मग ह्याच्यातला डिफरन्स जर तुम्ही पाहिलात तर डिफरन्स किती मिळतो आपल्याला? 2 इतका डिफरन्स मिळत असतो. द सम ऑफ एनी टू ऑड नंबर इज अन इवन नंबर. आता जर आपण ॲडिशन केली, कशाची ॲडिशन केली तर सम ऑफ टू ऑड नंबर, 2 ऑड नंबर आहेत त्याची जर आपण सम केली तर येणारं आन्सर हे इवन नंबर असतं. एक्झाम्पल 3 + 5 = 8. आता 3 हा ऑड नंबर आहे, 5 हा ऑड नंबर आहे, पण त्यांचं जे आन्सर मिळालं आपल्याला 3 + 5 त्याचा आन्सर 8 मिळालं. मग 8 हा इवन नंबर झाला. तर 3 आणि 5 हे 2 नंबर कसे आहेत तर ऑड नंबर आहेत. 3 आणि 5 हे 2 ऑड नंबर आहेत, पण त्याचं आन्सर मात्र आपल्याला काय मिळालेलं आहे? इवन नंबर मिळालेलं आहे. प्रोडक्ट ऑफ एनी टू ऑड नंबर्स इज अन ऑड नंबर. एक्झाम्पल 3 × 5 = 15. आता प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन जर केलं 3 5 जा 15 आले. 3 5 15 हे तीनही पण कसे आहेत तर ऑड नंबर आहेत. अजून वेगळं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा 7 हे एक्झाम्पल घ्या. मग 7 3 जा किती येतात तर 7 3 जा 21 येतात, बरोबर ना. मग 7 हा पण ऑड नंबर झाला आणि 3 हा पण ऑड नंबर झाला आणि त्याचं आन्सर जे 21 आलं ते पण ऑड नंबर आहे. चला पुढे. इफ अन इवन नंबर इज डिव्हिजिबल बाय अन ऑड नंबर देन द क्वोशंट इज अन इवन नंबर. आता काय म्हटलंय पहा. आता हा इवन नंबर आहे, त्याला कशाने डिवाइड केलेलं आहे? ऑड नंबरने. म्हणजे 12 / 3 = 4. म्हणजे पहा, जर का इवन नंबरला ऑड नंबरने आपण डिवाइड करतोय तर त्याचं येणारं आन्सर हे काय येतं? इवन नंबरच येत असतं. इफ अन ऑड नंबर इज डिव्हिजिबल बाय अन ऑड नंबर देन द क्वोशंट इज अन ऑड नंबर्स. एक्झाम्पल 117 117 डिवायडेड बाय 9 = 13. आता इथे काय झालेलं आहे? 117 ऑड नंबरच आहे, 9 हा पण ऑड नंबर आणि त्याचं जे आन्सर मिळालं ते पण कसं झालं? ऑड नंबरच आहे. ठीक आहे, समजले इथेपर्यंत कन्सेप्ट? इवन आणि ऑड नंबर म्हणजे काय? सोपं आहे. इवन आणि ऑड नंबर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको, कारण हे सगळे कन्सेप्ट आपले याच्या आधी झालेले आहेत. आता प्राईम नंबर म्हणजे काय पाहूया. प्राईम नंबर, अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 1 अँड इज डिव्हिजिबल ओनली बाय 1 अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल्ड अ प्राईम नंबर. तर प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की त्याचे जे फॅक्टर्स आहेत हे किती येतात? फक्त 1 आणि तोच नंबर, म्हणजे त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर. एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय देणार? 3. आता बघा 3 हा 1च्या टेबलमध्ये येतो की नाही, आणि 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 2च त्याचे फॅक्टर झाले. एक तर तो नंबर स्वतः आणि 1, संपलं एवढंच. म्हणजे तो काय झाला? प्राईम नंबर झाला. किंवा अजून समजा 7 एक्झाम्पल दिला आपण, 7 कुठल्या टेबलमध्ये येतो का? आता मग सांगायचं झालं थोडक्यात तर असं काय सांगता येईल की आता प्राईम नंबर म्हणजे त्याचा फॅक्टर फक्त 2च असतात. 2 म्हणजे कुठले? तर एक म्हणजे 1 आणि दुसरं म्हणजे नंबर इटसेल्फ. तर त्याला म्हणणार आपण प्राईम नंबर. आता बघा, हे जे टेबल दिलेलं आहे ना या ठिकाणी, हे खूप महत्त्वाचं टेबल आहे, हे तुम्ही लर्न करून ठेवा. हे टेबल प्राईम नंबर्स बिटवीन 1 अँड 100, म्हणजे 1 to 100 मधले प्राईम नंबर दिलेले आहेत तुम्हाला, आणि टोटल नंबर किती येतात हे पण दिलेलं आहे, आणि त्यांची सम दिलेली आहे. कारण याच्यावर बेस्ड जी एक्झाम्पल येतात ती सोडवताना मग हे जर तुमचं लर्न असेल तर ती एक्झाम्पल सोडवण्यामध्ये वेळ जाणार नाही. बघा 1 to 10 हा जर ग्रुप म्हटला आपण तर त्याच्यामध्ये प्राईम नंबर किती आहेत? 2 3 5 7 हे सहज लक्षात राहतात आपल्या. 1 to 10 किंवा 20 पर्यंतचे लक्षात राहतात. पुढे थोडंसं जर आपण हे लर्न केलं टेबल तर आपल्याला ते इझी जातं पुढे एक्झाम्पल सोडवायला.
की 2 3 5 7 हे झाले प्राईम नंबर. कोणाच्या मध्ये येणार आहे? 1 to 10च्या. मग आता टोटल नंबर किती झाले? 4 झाले. टोटल नंबर किती झाले? 4 झाले. त्यांची सम किती आहे? तर त्यांची सम येते आहे 17. 11 to 20. 11 to 20 मध्ये प्राईम नंबर किती आहेत? 11 13 17 19. मग टोटल नंबर किती आहेत? 4 आहेत. त्यांची सम आहे 16. ठीक आहे. आता पुढे 21 to 30 मध्ये प्राईम नंबर किती आहेत? तर 23 29 हे दोनच आहेत. मग त्यांची सम परत इथे किती दिलेली आहे? 52. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 100 पर्यंतची काय दिलेली आहेत? प्राईम नंबर दिलेले आहेत आणि त्यांची सम दिलेली आहे. आणि सगळ्यात लास्टला पहा काय म्हटलेलं आहे? टोटल प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100 इज इक्वल टू 25. 1 to 100 मध्ये टोटल प्राईम नंबर किती आहेत? तर 25 आहेत. आणि त्या सगळ्यांची जर सम केली तर ती किती येते? 1060 एवढी येते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्राईम नंबर, कंपोजिट नंबर म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर ह्यातले काही कन्सेप्ट जे आहेत ते तुम्ही फक्त व्हिडिओ बघण्यापेक्षा नोटबुकमध्ये जर नोट डाऊन केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.